श्री स्वामी समर्थ. ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे कधीही पैशाची कमी पडत नाही. अशा घरात लक्ष्मी पाणी भरते. देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियम हे पाळत असतो, कारण हे नियम पाळत असणे आवश्यक असते. त्या देवघरामध्ये आपले देव असतात. आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज पूजा करत असतो आणि अशा देवघराबाबतीत आपल्या हातातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपण जर रोज नियमितपणे देवपूजा करत असेल आणि रोज देवपूजा करताना आपल्या हातातून काही चुका घडत असतील तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जर देवघरामध्ये या दोन मूर्ती असतील तिथे पैशाची कधीही कमी पडत नाही. देवघर कसे असावे, देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवल्याने काय घडते याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या देवघरामध्ये अशा दोन मूर्ती संयुक्त असतात त्या देवघरामध्ये राजयोग जो आहे तो तयार होत असतो. तो देवघरामध्ये लक्ष्मी नांदते. तसेच धनवायू, आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता भासत नाही. तर या मूर्ती कोणत्या आहेत ते आपण पाहूया. आपल्या देवघरात या संयुक्त मूर्तीचं काय महत्त्व आहे ते पाहू. ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा योगच तयार होतो आणि आपल्या मनात ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. आपण केलेली कोणतीही सेवा त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्या मूर्ती ठेवायच्या आहेत. देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण त्यांची देवपूजा करतो, त्या देवांचा आशीर्वाद घेतो. लक्षात घ्या, जर अशा प्रकारे देवामध्ये काही देवांची मूर्ती किंवा फोटो नसतील तर त्या मूर्ती किंवा फोटो नक्की ठेवा. त्याचा तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल. तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी मदत होईल. तर अशा कोणत्या मूर्त्या आहेत किंवा फोटो आहेत ज्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी मदत करतील? तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती. शास्त्राच्या मते जवळपास सगळ्यांच्याच लोकांच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती ही असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, जेव्हा त्यानंतर आयुष्यात आपल्या घरी अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला चांगल्या हव्यात त्या यामुळे चांगल्या होत असतात. भगवान बाळकृष्ण आता आणि माता अन्नपूर्ण हे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर माझ्या मते एक पण घर हे देवघर तिथे बाळकृष्णाची मूर्ती नाही. तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर 100% आजच तुम्ही ती न विसरता बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करा. म्हणजे कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतो. कृष्णाच्या मूर्तीची पूजा जी आहे ती रोज करायला पाहिजे. कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटे जे आहे ते कमी कमी प्रमाणात होत असतात. त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते. म्हणूनच तर बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल तर पती पत्नीमधील प्रेम जे आहे त्यामध्ये स्नेह वाढतो, जिव्हाळा वाढतो आणि त्यामध्ये भांडण आणि तंटा होत नाही. हे देखील म्हणतात की बाळकृष्ण मूर्ती ज्या घरामध्ये असते त्या घरात गोकुळ होतं. त्यामुळे बाळकृष्ण मूर्ती घरामध्ये नक्की ठेवा. आता पाहूया कोणती मूर्ती ठेवायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. मित्रांनो, लक्षात घ्या, आयुष्यात बरेच संकटे येतात. त्या जर आपल्याला राहत मिळवायची असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बऱ्याच लोकांच्या हातात असते किंवा घरात असते
आणि त्या मूर्तीचा आपण रोज पूजा करतो. पण फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मीनारायण या दोघांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम असते. भगवान विष्णू जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी जी आहे ती भगवान विष्णूंच्या पायापाशी अशी बसलेल्या मूर्तीचा फोटो किंवा मूर्ती देवघरात नक्की ठेवावी. न विसरता ठेवा. जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते, सेवा केली जाते, जिथे त्यांना रोज ओवाळलं जातं, दिवा किंवा अगरबत्ती धूप लावून ओवाळलं जातं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही जात नाही. कारण जिथे श्री भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी हे असतेच. म्हणून जर तुम्हाला असे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असा एकत्र किंवा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाला तर तुम्ही नक्की देवघरामध्ये ठेवा. आणि बालकृष्णाची जी मूर्ती आहे ती आणताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बालकृष्णाची मूर्ती आहे ती उभ्या स्थितीमध्ये नको. बालकृष्णाची मूर्ती ही बाळ स्वरूपात बालकृष्णाची मूर्ती ही रांगात त्याप्रमाणे असेल तर ती चांगली आहे. तशी तुम्ही आणा आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करा. तसेच एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती आणि विराजमान आहेत असा फोटो तुम्ही देखील ठेवला तर अधिक उत्तम असेल. म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असा फोटो जर देवघरामध्ये ठेवला तर आपल्याला भरपूर धनलाभ होतो. आपल्याला कधीही आयुष्यात धनाची अडचण जात नाही, ती कधीही भासत नाही. त्यामुळे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचे महत्त्व देखील खूप मोठे आहे. पुढील मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो. तो तिन्ही देव एकत्र असल्यामुळे या फ्रेमचा फोटो तुम्हाला जरा मोठी असेल तर चालेल. जर तुम्हाला मिळाला तर तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र पूजन केल्याने आपल्या जीवनात ज्या मोठी संकटे आहेत ती नाहीशी होतात. या तिन्ही देवांचा एकत्र फोटो तुम्हाला देखील मिळू शकतो. आता पाहूया की आपल्या घरामध्ये कोणकोणत्या देवांच्या मूर्ती या असायला हव्या. बाप्पांची मूर्ती आपल्या घरात असायला हवी. भगवान शंकरांचे शिवलिंग यांचे पूजन करावे. पण भगवान शंकरांचा फोटो आपल्या देवघरामध्ये पूजू नये. भगवान शंकरांची शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायचे आहे. ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको. तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढं शिवलिंग घ्यायचे आहे आणि ते देवघरामध्ये पूजायचे आहे. तुम्हाला माता लक्ष्मी यांची मूर्ती अथवा फोटो मिळते ते फोटो घेऊन यायचा आहे. सोबतच देवघरामध्ये पूजायचा आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्नपूर्ण मातेचा मूर्ती, त्यानंतर तुम्हाला कुलदेवतेचा जो तुमचा कुलदेवता आहे त्याचा मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्याचे पूजन करायचे आहे. आपल्या देवघरामध्ये कमीत कमी वरील सांगितलेले सर्व देव हे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा फोटो असेल तरी चालेल किंवा मूर्ती असेल तर अजून चांगलं, पण ते ठेवून पूजन करायचे आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजीचा फोटो असणे अत्यंत आवश्यक आहे. तो कधीही तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये लावायचा नाही आहे. कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी आहेत तर ते बालब्रह्मचारी आहे. त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो जर तुमच्या बेडरूममध्ये लावत असाल तर ते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याचा वाईट परिणाम होतो. अजून एक गोष्ट आहे जे लक्षात ठेवायला आहे. तुम्ही एक काम करू शकता. राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तो अगदी चांगला जाईल. म्हणून भगवान श्री हनुमानजीचा फोटो किंवा मूर्ती आहे तो चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नका. त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाचा फोटो जो आहे तो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये नक्की ठेवू शकता. यासोबत घरामध्ये शक्यतो जो फोटो पूर्वजांचा आहे ते तुम्हाला लावण्याचे टाळले गेले पाहिजे. तुम्ही एक दिवस त्यांचा फोटो ठेवून त्यांची पूजा वगैरे केली तर काही हरकत नाही. पण देवघरामध्ये देवांच्या जवळपास किंवा देवांच्या शेजारी, देवघराच्या शेजारी, देवघरावरती घरातले जे मोठे लोक आहेत ते आपले पूर्वज आहेत ते सध्या आपल्या घरामध्ये नाहीत. त्यांचे फोटो ठेवून रोज पूजा देवासोबत करल्याने तुमच्या संकटात येण्याचे चान्सेस असतात. लक्षात ठेवा, त्यांचे फोटो तुम्ही दुसरीकडे कुठेही ठेवू शकता, पण देवासोबत ठेवणे नेहमी टाळण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.